एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आई पप्पा गावाला गेले होते, त्यावेळेसच येताना ना त्यांनी खारे मोरे शेंगदाणे आणले होते, सोबतच ना हे कानातले सुद्धा आणले होते। सोन्यापेक्षाही हे कानातले ना खूपच सुंदर आहेत। आणि इथे पहा, हे 2 बोकडांना विकायचे होते पण ते कॅन्सल झाले। आणि ना आता ही जी जन्मलेली पाट आहे ना, मस्त अशी निवांत रिलॅक्स मध्ये बसली होती आणि इकडेच पाहत होती। आणि आमची कपिला पण पहा कशी पाहत होती। मग आता ना उन्हाचं प्रमाण पण जास्तच पडलेलं आहे, तर आधी ना सगळ्यात आधी नाही जी शेळ्यांची जागा आहे ना ते एकदम स्वच्छ वगैरे करून घेतली आणि शेळ्यांना तोपर्यंत खाली बांधल्या होत्या। आणि सुलतान जवळ कोणी जात नाही, जर जवळ गेला ना तर तो डायरेक्टच महाग लागतो, कारण आधीच त्याचे इतके मोठे टोकदार शिंग आहेत की काय सांगा। मग आता ना इथे जे झाडलेली जागा होती ना तिथे लगेच शेळ्या वगैरे आणून बांधल्या, कारण शेळ्यांना पण जास्त काही घाण जमत नाही, सोबतच त्यांना ऊन पण जास्त काही सहन होत नाही। मग इथे ना आता शेळ्या मस्त सावलीत तर बांधल्यात, पण एक अर्धी शेळीच्या अंगावर थोडंफार ऊन तर येतच आहे। आणि कळडं पण एकदम असे निवांत बसले। सोबतच ना ह्या शेळ्यांपासून कोंबडे जे आहेत ना तर त्या शेळ्यांजवळच मस्त उकळून खातात। 1000 years. तर माझी आंघोळ वगैरे झाली आणि हे पहा मी घातले कानातले, पण ते ना हे काही ड्रेसवर शोभत नाही आणि त्याच्यावरती ना छोटेच कानातले छान वाटतात। आणि माझा डोळा पण लाल झाला आहे। बाहेर ना जरा जास्तच ऊन पडलंय आणि आता ना मला लागली भूक। आणि आईने तसं तर मसूरची डाळ बनवून ठेवली, पण मला ना खायचे वांग्याचं भरीत। तर आता झाडाला थोडेफार वांगे आले तर मला तेच लगेच तोडून आणा। आणि तुम्ही ना बाहेर ऊन पाय एवढं पडलंय ना, त्याच्यासाठीच ना आम्ही शेळ्यांसाठी छोटासा निवारा केलेला आहे, कारण ह्या जास्त उन्हामुळे ना शेळ्यांना पण भरपूर दुखणं येतंय। पहा ऊन एवढं ऊन पडलंय की काय सांगा। पहिले स्टार्टिंगला एवढा कडक उन्हाळा चालू झाल्यासारखं वाटत आहे। आणि आमचा हरभरा पण पूर्णपणे वाळलेला आहे। हा डब्बा घेतला आणि ह्याच्यामध्येच ना आता वांगे जे आहेत ना तर ते आपण तोडून घेऊया। आणि खरं सांगते ताज्या वांग्याच भरीत ना एक नंबर लागते। चला मग आता वांगे तोडून घेऊया। एवढ्याच झाडाला किती सगळे वांगे लागले। तीन वांगे फक्त माझ्यासाठी, कारण मीच एकटी खाणार आहे भरी। इतकंच हे शेवंतीचं झाड रोप आणलं होतं आईने, इतकं छान याला फुल आलं। वांगे तोडून तर आणले आणि त्याचं भरीत पण ना एकच नंबर झालं होतं। 1000 years. आता ना माझा शिवायला टाकलेला ड्रेस सुद्धा आलेलाच होता आणि ते बडी पहा दिवसभर ना घरामध्ये कुठंही लोळलेलाच राहतो, त्याच्यामुळे आधी ना त्याला कोंबडीच्या पिंजऱ्यामध्ये कोंडावं लागते। मग आता शिवायला टाकलेले जे ड्रेस आहे ना तर त्याचा कपडा मोठा असल्यामुळे ना त्याच्यामध्ये माझे 2 टॉप आणि 2 पॅन्टी तयार झाल्या। मग आता नवीन कपडे आणले ना तर सगळ्यात आधी ना मला फोटो आणि व्हिडिओ काढायला लईच आवडतात। तर मी ना इथे हे पहा दोन्ही कपडे एकसारखेच असल्यामुळे ना कोणताही घाला ओळखूच येणार नाही, आता कोणता घातला आणि नंतर कोणता घातला होता। तर मग इथे ना लगेच कपडे जे आहे ना तर मी घालून पाहिलं। आधी तर मला वाटलं की मला कपडे ना व्यवस्थित काही येणार नाहीत, पण घातल्यानंतर ना इतके छान आले की काय सांगावं। आणि कलर पण ना या ड्रेसचा एकच नंबर आहे, कारण असा कलर ना मला कधी झालाही नव्हता। आणि कपड्यावरती डिझाईन पण ना लिमिटमध्ये असल्यामुळे ना ड्रेस अजूनच छान वाटत होता। मग इथे ना मला गेट रेडी विथ मी शूट करायचं होतं। आणि खरं सांगते माझ्याकडनं लिक्विड लिपस्टिकचे भरपूर सारे ऑप्शन होते, कोणती लावावं हे काही कळत नव्हतं। पण मी जी जास्त यूज करते ना ती म्हणजे ही डार्क चॉकलेटी कलरची आहे। आणि हा जो मी पूर्ण सेट जो आहे हा ना मी मिशोवरूनच मागवलेला होता। तर मग इथे ना मी असं काही माझं गेट रेडी विथ मी शूट केला। आणि माझ्याकडे कानातले पण भरपूर आहेत, तर मला जे आवडतात मी तेच घालते, तसं काही माझं नसतं मॅचिंगच असावे म्हणून। मग इथे ना माझा असं काही एकदम सिंपल आणि साधा लुक झाला होता। मग इथे ना मी असेच साधे 2-3 व्हिडिओ सुद्धा बनवले होते। आता व्हिडिओ वगैरे शूट तर झाला, त्याच्यानंतर मला लागली होती भूक। मग जेवणामध्ये बनवली होती फुलगोबीची भाजी आणि ती पण छान झाली होती। आणि बाहेर ना एवढं कडक ऊन पडलेलं आहे की काय सांगा, ह्या उन्हाचं ना बाहेर निघायचं पण खूपच अवघड झालेलं आहे। मग डब्बा भरणं गव्हाचं पीठ आणलं, कारण आमच्या शेळ्यांसाठी शेळ्यांना काही साधं पाणी पित नाही, त्याच्यामुळे ना त्यांना हे गव्हाचं पिठाचं पाणीच लागतं। आणि आता गहू पण एवढा वाळत आलेला आहे की काय सांगा, लवकरच त्याची काढणी सुद्धा चालू होईल। आणि आमचा बडी ना दिवसभर आता पिंजऱ्यामध्येच असतो, मग तो आरडला तरी चालेल। मग इथं शेळीला ना पिठाचं पाणी पाजू घातलं आणि ती पण एकदम आवडीने पित होती। आणि हे जन्मलेलं पिल्लू पहा मस्त जाळीच्या आतमध्ये आहे आणि किती सुंदर पाहत आहे। मग आता इथं कोंबड्यांना ना मी आणि आईने दोघींनी टरबूज कापून टाकले आणि कोंबड्या पण मस्त आवडीने टरबूज खात होत्या। रात्र झाली ना की लगेच रोजच्या टायमाला आम्ही कुकीला सोडत असतो, पण आज ना कुकीला ना खूप बडीसोबत खेळायचं मन झालं होतं, पण बडीने ना त्याच्यासोबत काही खेळलाच नाही, कारण बडीचा जो आवडता कुत्रा आहे तो म्हणजे शेरूच आहे। मग काही बडी एका साईडला आणि कुकी एका बाजूला। Next milk. मग आता सकाळ झाली आणि मी ना शेजारच्या काकूंच्या घरी गेले होते आणि तिथं पाहिले एवढ्या सुंदर कोंबडीचे पिल्ले होते आणि इतके
भारी दिसत होते की कायच सांगू. आणि खरं सांगते इतके सुंदर पण आहे ना. पण एक गोष्ट अशी आहे, ही जी कोंबडी तुम्हाला दिसत आहे ना, ही पिल्लांजवळ कोणालाच येऊन देत नाही. आणि तिचे पिल्ले पण पहा किती गोंडस आहेत. आणि त्याच्या पिल्ले जे आहेत ना, तर ते त्यांच्या आई मागेच फिरतात. आणि खरं सांगते कोंबडीचे पिल्ले ना एवढे सुंदर आहेत की कायच सांगाव. मग मला आता ना एक काम दिलं होतं पप्पांनी, ते म्हणजे हे जे टायर आहेत ना, तर तेच मला ना स्वच्छ करून ठेवायचे होते. 2-3 महिन्यांपासून ते एका जागेवर पडलेले आहेत आणि एवढे घाण पण झाले होते ना. मग लगेच ते काम हातामध्ये घेतलं आणि लगेच टायरला स्वच्छ छान धुवून टाकलं. आणि आता पहा टायर पण एकदम छान क्लीन झालेले आहेत. आणि दुसरं जे काम होतं ते पण लगेच करायला घेतलं. दुसरं जे काम म्हणजे ना, हे जे तुम्हाला इथं दिसत आहे ना, आम्ही शेळ्यांसाठी इथं गोठा वगैरे तयार करत आहोत. आणि त्याच्यानंतर ना त्याला कंपाऊंड मध्ये ना जाळी वगैरे लावायची आहे. तर आता सध्याला ना फक्त हे बेसिकच केलेलं आहे. हे अँगल वगैरे उभा केलेले आहेत आणि बाकीचं अजून काम भरपूर राहिलेलं आहे. 1,000 years. माझं जर कधी दुपारी जेवायचं मन झालं ना, मी लगेच जेवायला बसत असते. तसं तर मी डेली काही दुपारचं जेवण करतच नाही. माझं 2 टाइमच असते, एक सकाळ आणि एक संध्याकाळ. तर तुम्हाला मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आई पप्पा परभणीला गेले होते, त्यावेळेसच त्यांनी ना हे मंदिराचं दर्शन सुद्धा केलं होतं. तर हे ना साईबाबांचं मंदिर आहे. आणि मला ह्याची काही एवढी माहिती नाहीये, पण हा व्हिडिओ ना पप्पांनी काढला होता. मग मी लगेच माझ्या फोनमध्ये ट्रान्सफर केला. आणि अजून ना माझ्याकडे बऱ्याच काही अशा आठवणी आहेत, तर मला लगेच ते तुमच्यासोबत शेअर करून टाकाव्यात. तर काही आठवणी म्हणजे मी ज्यावेळेस 2 धामला गेले होते ना, तर तिथले माझ्याकडे काही फोटोही आहेत आणि काही व्हिडिओ पण आहेत. तर मला तेच आज तुमच्यासोबत शेअर करता येईल. ज्यावेळेस आम्ही काशी विश्वनाथ मध्ये होतो ना, तर त्यावेळेस हा फोटो काढला होता. इथं आई पप्पांचं असं लग्न टाईप काही केलेलं होतं कार्यक्रम. आणि इथे पहा आमची भरपूर अशी काही ओल्ड मेमरीज वगैरे आहेत. चला मग आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असं ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हे मी काही जे तुम्हाला कार्टून टाईप फोटो दिसत आहेत ना, तर ते मी जेमिनीवरून बनवलेले आहेत.
मग तुम्हाला पण जर असे फोटो बनवायचे असतील ना तर तुम्ही पण नक्की बनवा. चला मग आता व्हिडिओ मी आता इथंच एंड करते, कारण माझ्याकडे जास्त बोलायला काहीच नाहीये. चला मग आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.